नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज शनिवार 13 जानेवारी 2024. आजचा आपण हवामान विभागाचा अंदाज घेणार आहे. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, जसं की आपल्याला माहीत आहे की मागील आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील काही भागामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे. गेल्या कालपासून पावसाची तीव्रता कमी झालेली आहे. आणि जर आपण आज पाहायला गेलं तर आज महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही आहे. फक्त पुढील 2 ते 3 दिवस थोडाफार प्रमाणात उन्हाचे प्रमाण वाढेल. जर आपण स्क्रीनवरती बघायला गेलो तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये तापमानात वाढ होणार आहे. गरमीचे प्रमाणसुद्धा थोडाफार प्रमाणात एवढ्या 2-3 दिवसात वाढणार आहे. जर आपण सोलापूरचा विचार करायला गेलो तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात गरमी वाढणार आहे. दिवसभर गरमीचे प्रमाण राहील आणि पहाटे थोड्याफार प्रमाणात थंडी पडू शकते. तसाच विचार आपण जर लातूर जिल्ह्याला करायला गेला तर लातूर जिल्ह्यातसुद्धा कमाल तापमानामध्ये वाढ होणार आहे. लातूरच्या भागामध्ये सुद्धा तापमानामध्ये वाढ होणार आहे. दिवसभर गरम हवामान राहील. सोबतच आपण विचार करायला गेलो तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा तापमानामध्ये थोड्याफार प्रमाणात वाढ होणार आहे. दुपारून गरम होण्याची शक्यता जास्त आहे. आणि शेजारी लागून असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये दिवसभर गरम आणि पहाटे थोड्याफार प्रमाणात थंडी पडण्याची शक्यता जास्त आहे. बीड जिल्ह्यातील भागामध्ये पहाटेची थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आपल्याला इथे दिसत आहे. सोबतच लागून असलेला परभणी, जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे. छत्रपती संभाजीनगरचा विचार करायला गेलो तर तेथेसुद्धा तापमानामध्ये आज दिवसभर वाढ होणार आहे. गरमीचे प्रमाणसुद्धा वाढत आहे. जर आपण नाशिकचा विचार करायला गेलो तर नाशिकमध्ये आज पहाटे आणि रात्री थंडीचे प्रमाण वाढताना आपल्याला दिसत आहे. नाशिकमधील निफाड, मालेगाव या भागामध्ये थंडी वाढताना आपल्याला दिसत आहे. सोबतच धुळे, जळगाव आणि नंदुरबारच्या पट्ट्यामध्ये सुद्धा थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. जर आपण अकोला जिल्ह्याचा विचार करायला गेलो तर अकोल्यामध्ये सोबतच आपण पाहायला गेलो थोड्याफार प्रमाणात थंडीचे प्रमाण वाढले. या भागामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसत आहे. आज दिवसभर लागूनच असलेला पुणे जिल्ह्याचा आकाश राहील गेला तर पुणे जिल्ह्यातील गरमीचे प्रमाण थोड्याफार प्रमाणात लागून असलेला ढगाळ वातावरण जिल्ह्यामध्ये जेजुरी, बाळगंगा, दौंड, इंदापूर या भागांचा समावेश आहे. दिवसभरात कोरडे हवामान राहील. गेल्या काही दिवस आपण काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडत होता. आज पावसाचे दिवस तीव्रता कमी झालेली आहे. पुढील 2 ते 3 दिवस ढगाळ वातावरण 15 तारखेपर्यंत 15 जानेवारीपर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे. अधिक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन अपडेटपर्यंत करा, जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.